नमस्कार. आज आपण श्रीकृष्णाच्या जन्माची कथा ऐकूया. पृथ्वीवर जेव्हा दैत्यांचा त्रास वाढला होता तेव्हा पृथ्वी ब्रह्मदेवांना शरण गेली. ब्रह्मदेव इतर देवांसह नारायणाकडे गेले आणि त्याला म्हणाले, नारायणा, पृथ्वीवर अनाचार वाढला आहे. हा अनाचार आता पृथ्वीला असह्य झाला आहे. तरी आता आपण या अनाचाराचे निर्दालन करण्यासाठी अवतार धारण करावा. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून श्री नारायण म्हणाले, आपण म्हणता ते खरेच आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी थोड्याच कालावधीमध्ये वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. ब्रह्मदेव आणि इतर देवांचे समाधान झाले. इकडे पृथ्वीवर वसुदेव आणि देवकी यांचा मथुरेत विवाह झाला. विवाह मंडप पाहुण्यांनी गजबजला होता. साक्षात कंसाच्या बहिणीचे देवकीचे लग्न असल्यामुळे अनेक राजे रजवाड्यांना निमंत्रणे गेली होती. तो विवाह सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे राजेही आवर्जून उपस्थित राहिले होते. मोठ्या थाटामाटात देवकीचा विवाह सोहळा पार पडत होता. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि थोड्याच वेळात आकाशवाणी झाली. कंसा, सावध हो. वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझे निर्दालन करणार आहे. तो तुला ठार मारणार आहे. सावध हो. ती आकाशवाणी ऐकून सारा लग्नमंडप अगदी स्तब्ध झाला. वसुदेव देवकीकडे पाहत होता. देवकी अगदी घाबरून गेली होती. कंस वसुदेव देवकीकडे रागाने पाहत होता. त्या आकाशवाणीमुळे मथुरेतील त्या विवाह मंडपावर वज्राघातच झाला होता. कंसाने आपली तलवार उपसली आणि तो देवकीजवळ आला. त्याने तिचे केस धरले आणि तिच्यावर तो तलवारीचा वार करू लागला. त्याचा तो आविर्भाव पाहून वसुदेव कंसाच्या समोर येऊन उभा राहिला. तो कंसाला म्हणाला, कंस महाराज, देवकीने काय केले आहे? तिच्या हातून तर तुझे मरण ओढवणार नाही. मग तू तिला का मारतो आहेस? अरे, ही तर तुझी बहीण आहे. तुझे वैर हिला होणाऱ्या 8व्या पुत्राशी आहे. थांब, थोडा विचार कर. मी आमचा 8वा पुत्र तुला जन्मल्याबरोबर देऊन टाकीन. वसुदेवाचे बोलणे ऐकून कंसाचा राग शांत होतो. तो आपली तलवार परत म्यान करतो आणि वसुदेवाला म्हणतो, वसुदेवा, तू म्हणतोस ते खरे आहे. माझे वैर तर हिला होणाऱ्या 8व्या पुत्राशी आहे. हिला मारून मी स्त्री हत्येचे पाप कशाला उडवून घेऊ? विवाह सोहळ्याच्या आनंदावर त्या आकाशवाणीमुळे भीतीचे सावट येते आणि तो विवाह मंडप हळूहळू रिकामा होतो. वसुदेव देवकी आपल्या महालात येतात. एक अनामिक भीती त्या दोघांनाही ग्रासते. असेच काही दिवस निघून जातात आणि देवकीला दिवस राहतात. 9 मास संपल्यावर यथायोग्य वेळेस देवकी एका पुत्राला जन्म देते. वसुदेव तो पुत्र घेऊन कंसाकडे जातो आणि म्हणतो, कंस महाराज, हा देवकीचा पहिला पुत्र मी तुमच्या चरणांशी ठेवतो आहे. त्या नवजात अर्भकाकडे पाहून कंस वसुदेवाला म्हणतो, वसुदेवा, हा देवकीचा पहिलाच पुत्र आहे. ह्या पुत्रापासून मला काही भीती नाही. तू ह्याला घेऊन परत जा आणि देवकीला दे. कंसाचे ते बोलणे ऐकून वसुदेवाला आनंद होतो. तो आपल्या त्या निरागस अर्भकाला घेऊन आपल्या महाली परत येतो. कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली आहे आणि त्याने देवकीचा पहिला पुत्र तिला परत केला आहे हे नारद मुनींना समजते. ते कंसाकडे येतात. त्यांच्या हातात एक कमळ असते. ते कमळ कंसाला देऊन नारद मुनी म्हणतात, कंसा, ह्या कमळातील 8वी पाकळी कोणती ते मला सांग. नारद मुनींचा तो विचित्र प्रश्न ऐकून कंस विचारात पडतो. नारदांनी आपल्याला 8वी पाकळी कोणती आहे असं का बरं विचारलं असेल? तो त्या कमळाकडे पाहतो तेव्हा त्यालाही नक्की सांगता येत नाही. या कमळातली 8वी पाकळी कोणती हे कसे ठरवायचे हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. आणि मग नारदांनी आपल्याला हा प्रश्न का विचारला ते लक्षात येते. त्याच्या मनात ती आकाशवाणी परत एकदा घुमते.
देवकीचा 8वा पुत्र तुझे निर्दालन करणार आहे, तुला ठार मारणार आहे, सावध हो. कंसाच्या मनात संशय निर्माण होतो. तो नारदांना विचारतो, मुनिवर, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते माझ्या लक्षात आले आहे. मी काय करावे असे तुमचे म्हणणे आहे? नारद मुनी त्याला सांगतात, कंसा, मी फक्त तुला सावध करायला आलो आहे. काय करायचे ते तुझे तू ठरव. कंसाच्या मनातील संशय आता दृढ होतो. तो तत्काळ देवकीच्या घरी जातो आणि तिच्या बालकाला घेतो. कंसाचा तो क्रूर आविर्भाव पाहून देवकी घाबरते. कंस तिच्या त्या नवजात अर्भकाला ठार मारतो. कंसाच्या मनातील संशय त्याला पाप करण्यास प्रवृत्त करतो. कंस आता वसुदेव देवकीला बंदिवासात टाकतो. देवकीला होणारा प्रत्येक पुत्र आपण मारलाच पाहिजे असे तो मनोमन ठरवतो. वसुदेव देवकी कंसाच्या बंदिशाळेत आहेत, पण ते जागे आहेत. त्यांना एकांत मिळाल्यामुळे आणि ते दुःखी असल्यामुळे ईश्वराचे चिंतन करत आहेत. देवकीला यथावकाश पुत्र होतात आणि त्या प्रत्येकाला कंस ठार मारतो. पृथ्वीवरील पापाचा भार वाढत जातो आणि मग वेळ येते ती 7व्या पुत्रजन्माची. मायेचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंत अवतार धारण करू शकत नाहीत. ईश्वर जर शुद्ध स्वरूपात आले तर ज्यांना ज्यांना त्यांचे दर्शन होईल त्या साऱ्यांना मुक्ती मिळेल. मायावरणयुक्त ब्रह्माचे दर्शन झाले तर मुक्ती मिळत नाही. म्हणूनच योगमाया देवकीचा 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात घालते. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म होतो. भाद्रपद शुद्ध द्वितीयेला बलरामाचा जन्म होतो. बलराम हा शब्दब्रह्म आहे. शब्दब्रह्म आधी येतो आणि मग परब्रह्माचा जन्म होतो. बलरामाच्या जन्मामुळे परब्रह्माचा अवतार आता पृथ्वीवर येणार हे जणू नक्कीच होते. पण ईश्वराची ही लीला कोण जाणणार? सर्वांना आनंद देणाऱ्या नंदाच्या घरी तो ईश्वर नांदणार होता. दिसामासांनी वाढणार होता. दुसऱ्यांना यश देणाऱ्या यशोदेची ममता त्या ईश्वराला मोठे करणार होती. पण हे सारे कसे घडणार? कोण घडवणार? सारेच गूढ. नंद आणि यशोदा हे दोघे म्हणजे गोकुळवासियांचे दैवत होते. त्यांच्या पोटी संतान नाही म्हणून गोपगोपिका एकादशीचे व्रत करत. अलौकिक असे ईश्वराचे अधिष्ठान त्या गोकुळात नांदत होते. आणि एके दिवशी यशोदेलाही नव्याची चाहूल लागते. सारे गोकुळ आनंदाने न्हावून निघते. यशोदेचा गर्भ दिसामासांनी वाढू लागतो. इकडे मथुरेमध्ये देवकीलाही दिवस जातात. तिच्या पोटातील तो ईश्वरी गर्भही दिसामासांनी वाढू लागतो. कंसाचे निर्दालन करणारा, दुष्टांचे निर्दालन करणारा ईश्वरी अवतार आता पृथ्वीतलावर अवतरणार म्हणून पृथ्वी आतुर होते. देवकीची आणि वसुदेवाची ईश्वर भक्तीही आता अगदी आतुर होते. ईश्वराचे दर्शन व्हावे म्हणून त्यांचा जीव अगदी अधीर होतो. चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो. साऱ्या दिशा स्वच्छ होतात. आकाश निर्मळ होते. नद्यांचे पाणीही निर्मळ होते. वनराईमध्ये पक्षी किलबिलाट करू लागतात. भ्रमरांचे फुलांभोवती गुंजन सुरू होते. मुनी आणि देवता आनंदाने पुष्पवृष्टी करू लागतात. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी. मध्यरात्रीच्या वेळी वसुदेव देवकीच्या समोर चतुर्भुज नारायण प्रकट होतो. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या नारायणाच्या चरणांचा आश्रय घेतला तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात हे सांगणारे ते नारायणाचे चतुर्भुज रूप पाहून वसुदेव देवकी धन्य होतात, लीन होतात. ईश्वराचे ते चतुर्भुज रूप अदृश्य होते आणि एक नवजात अर्भक त्यांच्यासमोर प्रकट होते. श्रीकृष्णाचा जन्म होतो. वसुदेवाचे शुद्ध सत्वगुण आणि देवकीची निष्काम बुद्धी यांचे मिलन झाल्यावर ईश्वराचा जन्म होतो. साक्षात श्री नारायण वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतात. वसुदेव देवकीच्या पोटी साक्षात नारायणाचा जन्म होतो. तो बालनारायण आपल्या वडिलांना सांगतो की मला गोकुळात घेऊन जा. वसुदेव एका टोपलीमध्ये त्या बाळ गोपाळाला ठेवतो
आणि ती टोपली डोक्यावर घेतो. कारागृहाचे सारे दरवाजे आपोआप उघडतात. वसुदेवाच्या हातातील बंधने गळून पडतात. श्रावण कृष्ण पक्षातील ती अष्टमीची रात्र होती. मुसळधार पाऊस पडत होता. वसुदेव त्या बाळकृष्णाला डोक्यावर घेतो आणि कारागृहाबाहेर पडतो. कारागृहाच्या पहारेकऱ्यांना गाढ झोप लागलेली असते. पावसापासून आपल्या बाळाचे रक्षण कसे करावे याचा विचार वसुदेव करत असतो. तेवढ्यातच शेषनाग त्या बाळावर आपल्या फण्याचे छत्र धरतो. साक्षात परमेश्वर आपल्या भेटीला आला आहे हे पाहून यमुनेचे पाणी उचंबळू लागते. बाळकृष्णाच्या चरणकमलांचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला होतो आणि यमुनेचे पाणी हळूहळू ओसरू लागते. वसुदेव यमुना नदी पार करून गोकुळात येतो. मुसळधार पावसाची ती रात्र असल्यामुळे सारे गोकुळ झोपेच्या अधीन झालेले असते. वसुदेव नंदाच्या घरी जातो. नंदाच्या घरी योगमायेने जन्म घेतलेला आहे आणि ती यशोदेच्या जवळच निजलेली आहे. वसुदेव यशोदेच्या कुशीत बाळकृष्णाला ठेवतो आणि आपल्याबरोबर बालिकेच्या रूपातील त्या योगमायेला घेऊन जातो. वसुदेव योगमायेला घेऊन परत एकदा मथुरेतील त्या कारागृहात येतो. कारागृहाचे दरवाजे पुन्हा एकदा पूर्वीसारखेच बंद होतात आणि योगमाया रडू लागते. देवकी प्रसूत झाल्याची बातमी कारागृहातील पहारेकरांना कळते. ते धावत येऊन ती बातमी कंसाला सांगतात. देवकीचा 8वा पुत्र माझा कर्दनकाळ जन्माला आला आहे आणि तो लहान असतानाच त्याला ठार मारले पाहिजे या एकाच विचाराने कंस उठतो. तो धावतच कारागृहात येतो. देवकीजवळ असलेल्या त्या लहान अर्भकाला तो ओढतो आणि त्याचे पाय धरून तो त्या अर्भकाला मारणार तोच एक चमत्कार होतो. बालिका रूपातील ती योगमाया कंसाला लाथ मारून त्याच्या हातातून निसटते. अष्टभुजेच्या रूपात ती आकाशात प्रकटते आणि कंसाला उद्देशून म्हणते, दुष्ट कंसा, तुझा निपात करणारा काळ जन्माला आला आहे आणि तो सुरक्षित आहे. आदिमायेचे ते बोलणे ऐकून कंस गलितगात्र होतो. त्याला पश्चाताप होतो. माझ्या बहिणीची देवकीची 8 बालके मारून मी काय मिळवले? तो आपल्या बहिणीची क्षमा मागतो. पण आता खूपच उशीर झालेला असतो. अष्टमीच्या त्या रात्री वसुदेव बाळकृष्णाला नंदाच्या घरी ठेवून निघून जातो. तेव्हा नंद गाढ झोपेत असतो आणि त्याला स्वप्न पडते की एक मोठे ऋषी आपल्या अंगणात आले आहेत. त्यांच्यासमोर यशोदा एका सुंदर बालकाला घेऊन बसली आहे. तो ऋषी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात शंकरच आहेत. हे जेव्हा नंदाच्या लक्षात येते तेव्हा त्याला जाग येते. तो स्वप्नातून जागा होतो. ते सुंदर स्वप्न पाहिल्यामुळे त्याचे मन प्रसन्न होते. तो आपले प्रातःकर्म आटोपून गोशाळेत जातो. तेव्हा त्याच्या मनात विचार येतो, या माझ्या गोधनाची सेवा करणारा गोपाळकृष्ण माझ्या घरी जन्माला यावा. आणि त्याला तिथे रांगत येणारा गोपाळकृष्ण दिसतो. रांगणाऱ्या श्रीकृष्णाचे ते गोंडस रूप निहाळता निहाळता नंद आपले देहभान विसरून जातो. प्रातःकाळी उठल्या उठल्या यशोदेला तिच्या कुशीत नवजात अर्भक दिसते आणि ती अचंबित होते. त्याचे ते सुंदर रूप पाहून ती हरखून जाते. ती नंदाला ते सुंदर बालक दाखवते. आपण आज पहाटे स्वप्नात ज्या बाळाला पाहिले तोच हा बाळ आहे हे नंदाच्या लक्षात येते. त्याला खूप आनंद होतो. आपल्या घरी साक्षात ईश्वराने जन्म घेतला आहे आणि आपली मनोकामना पूर्ण झाली आहे हे नंदाच्या लक्षात येते. ज्याचे विचार, वाणी आणि वर्तन यांनी सर्वांना आनंद होतो अशा या नंदाच्या घरी परमानंद प्रकटला आहे. सारे गोकुळ हा परमानंद पाहायला नंदाच्या घरी लोटले. तर अशा प्रकारे आज आपण श्रीकृष्णाच्या जन्माची कथा ऐकलेली आहे. धन्यवाद.